रथ सप्तमी महत्त्व जाणून घ्या. सौभाग्यपुत्र धनप्राप्तीचे व्रत, कथा आणि महत्त्व. माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसाचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्यासाठी त्यांची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्यांच्या रथाला सप्त अश्व असतात. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत, अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या वृत्तचरणात प्रथम ध्यानमग्नात, नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीत तीर्थप्राशन नित्याप्रमाणेच करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, खेळ स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कनीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वेजीयक रथ, युद्धासाठी सांग्रामिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे. स्थानपरत्वे बदलती नावे. महासप्तमीला स्थानपरत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत. बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात. उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचाल या नावाने प्रसिद्ध आहे. या मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी 7 अश्व झुपलेल्या रथातून आकाशमार्ग फिरावयास निघते. या समजुतीने दक्षिणेत रथसप्तमी म्हणतात. शब्दकल्पद्रुमकारांनी माघ मासासी सामरी मास हे नाव दिले असून या तिथीला माकरी सप्तमी म्हटले आहे. तसेच सूर्यसप्तमी, भानुसप्तमी या नावांनी ही सप्तमी ओळखली जाते. त्या त्या प्रांतानुसार पूजेमध्ये बदल होत गेले आहे. रथसप्तमीची कथा अशी: काबूज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता. त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला. तो जन्मताच रोगी होता. त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले. तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्म याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली. याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल, तरच हा निरोगी होईल. राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले. त्यामुळे मुलगा निरोगी व सुखी झाला. सणामागे शास्त्रीय दृष्टिकोन. भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने, विचाराने साजरा केला जातो. प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोनही असतो. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे, तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबाही आहे. म्हणून तर आज 21व्या शतकामध्येही आपण परंपरा मनापासून जपतो आहोत. सौभाग्य, पुत्र, धनाची प्राप्ती, वर्षभर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी, मस्तकावर बोरीचे व रुईचे प्रत्येकी 7 पाने धारण करून उपासना केली असता माघ सप्तमी, मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचला सप्तमी इत्यादी प्रकारे वृत्तभेद सांगितले जातो. या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघ स्नान असे काहींचे मत आहे. सर्व रोगातून व पाशातून मुक्तता आणि सौभाग्यपुत्र, धन इत्यादीची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते. अंगणातच शिजवलेली दुधाची खीर. महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात. षष्टीला एक भुक्त राहून व्रताचा संकल्प करणे. सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे. अंगणातच शिजवलेल्या दुधाची खीरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध उतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते. हळदी कुंकू व वाण देणे असा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत त्या दिवशी अन्नदाह्य असतो. रात्री गायन, वादन, दीपोत्सव असे कार्यक्रम असतात. सप्तधान्य, रुईच्या पानाचा नैवेद्य. आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर रक्तचंदनाने 7 घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. नंतर ध्येय, सदा, सवितामुंडल, मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा करतात.
गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात. सप्तधान्ये, 7 रुईची पाने व 7 बोरे सूर्याला वाहतात. अष्टांग आग्र देतात. ब्राह्मणाला भोजन घालतात. श्री सूर्यनारायणाची कहाणी. रविवारची कहाणी.